आमचे रामजी पाटील आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने होताना आपण पाहतोय. माहीची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोट अडून सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन खरे तर हा शुभ सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर बेलवली गावातील आमचे ग्रामस्थ खरे तर हरेशजी पाटील असतील, त्यांना देखील विनंती असेल आपलं आपण देखील या आणि हा शुभ सन्मान करण्याकरता मी विनंती करेन कल्पेश दादा पाटील यांना. कल्पेश दादा पाटील या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर हरेश दादा पाटील आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. माय चूपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन हा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर बेलोली गावातील आमचे दीपक दादा पाटील, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याकरता मी विनंती करेल कार्तिकेश दादा पाटील यांना विनंती केली जाईल की आपण आपले शुभ हस्ते बेलोली गावातील आमचे दीपकजी पाटील आणि त्यांचा शुभ सन्मान करत तर आपण करायचं पहा. माहिती उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन खरे तर हा शुभ सन्मान अगदी या स्पर्धेच्या वतीनं जीबी ट्रॉफी ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय राम गोपालजी पाटील आणि त्यांच्या नावाने खरेतरी स्पर्धा रंगताना अगदी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये सर्व पाहुण्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करत आहोत. यस ओटीवी कमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया प्रज्योत जी पाटिल सर. तो चलिए दोस्तों चलते हुए मैदान के अंदर तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का जेबी ट्रॉफी 2026 में स्वागत. यस त्यानंतर आपण खरं तर शुभ सन्मान विशेष सन्मान केला जाईल. आमचे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खरं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि जी बायसिकल खरं तर आम्हाला ज्यांनी दिली आहे ते आमचे डॉक्टर राऊत साहेब, त्यांचा देखील आपण खरं तर इथे शुभ सन्मान करत आहोत. खूप सारं प्रेम आमच्यावर देखील त्यांचं राहिलंय आणि त्यानंतर कोणतेही अडचण असो अगदी मेडिकेस्ट मधील त्यानंतर सर्वप्रथम अगदी सातत्यानं या विभागामध्ये डॉक्टर म्हणून ज्यांचं मोठं नाव राहिलंय आणि ते आमचे डॉक्टर राऊत साहेब, त्यांचा देखील आपण सरांचा देखील शुभ सन्मान करत आहोत. सरांना विनंती असेल आपण यावं. मी विनंती करेल महेश दादा पाटीलला की आपण आपले शुभ हस्ते खरं तर शुभ सन्मान करायचा पहा. डॉक्टर राऊत सर आज कित्येक वर्ष खरं तर अगदी सर्व पेशंट्सला अगदी सातत्यानं त्यांच्या माध्यमातून अगदी पूर्णपणे कव्हर करत असतात, पूर्णपणे काळजी घेताना अगदी आम्ही देखील पाहिले आणि त्यानंतर त्यांचा यथोचित मान सन्मान अगदी इथे केला जातो. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्याची जी बायसिकल आहे ती आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने अगदी होताना आपण पाहतोय. फटाक्याच्या आतिषबाजीनं खरं तर हा शुभ सन्मान अगदी दमदार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर यस ओवर टू दी कमेंट्री बॉक्स, जाऊया मॅच कडे. तो चलिए मुकाबले के अंदर चलते हैं. बहुत सारे मेहमान हमारे इस मंच के ऊपर मौजूद है जिनका स्वागत हमने किया और अब क्रिकेट की बात करेंगे. लोवर फुल टॉस के इंतजाम ऑन साइड पर लॉफ्ट किया आकाश पवार का ये शॉट ऊंचा इससे ज्यादा ताकत कम काउ कॉर्नर में कैच को कैरी किया जाएगा. बड़ी मछली आएगी जाले में. दूसरा छटका टीम साई समर्थ जेडीएम बेलवली को. यस त्यानंतर आपण पाहतोय या व्यासपीठावरती माजी उपसरपंच हेमंतदादा तांडेल आणि त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्या समेत बेवली गावातील त्यानंतर आपण पाहतोय माजी सरपंच दिनेश पाटील सरांना देखील आपण पाहतोय. विद्यमान उपसरपंच खरं तर हेमंतदादा पाटील आणि त्यानंतर आपण पाहतोय दिनेश पाटील सरांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या सर्व मान्यवरांचं खरं तर आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करत आहोत. यस ओवर टू द मॅच. तो चलिए गेंदबाज यहां से तैयार होंगी. बैकफुट पर गए थे, बढ़िया स्ट्रोक था ये. शॉर्ट कवर के ऊपर से डीप कवर पॉइंट बाउंड्री के बाहर. ये गेंद को भेजा जाएगा, नंबर आएगा 4.
दूसरी ओवर थमाई गई। बल्ला यहां से भी घुमा है, चढ़ में डाली है, यॉर्कर लेंथ वाली गेंदबाजी। कमाल का ये खिलाड़ी है, लेफ्ट आर्म पेसर्स, नेचुरल स्विंग की हम हमेशा बात करते हैं। और यहां से आपको एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आएगी। बढ़िया शुरुआत की है यंग स्टार 11 चिखले की टीम ने। पिछले मैच में उन्होंने हराया था ट्रॉम्बे कोड़ीवाड़ा को, और क्या कमाल की वो मैच थी जहां पर हाईएस्ट टोटल हमें जरूर देखने को मिला था। आज की ये दिन रात का कमाल की वो मैच। यहां से लॉफ्ट किया स्लॉट वाली गेंद को, लेकिन डीप काउ कॉर्नर पर फिर एक बार एक खिलाड़ी नहीं करेंगे कोई गलती। विकेटों की छड़ियां लग चुकी है बैटिंग टीम के लिए। एक और झटका। असेल पुढील मॅच पहिल्या फेरीतील तिसरा सामना, एका बाजूला नारपोली संघ, एका बाजूला फळसपे संघ। पहा, इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करणे इम्पॉर्टंट आहे। या स्पर्धेची काही नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। एखादा कॅप्टन जे उपस्थित असेल आणि त्यानंतर दुसऱ्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल तर जो कॅप्टन अवेलेबल आहे त्या टीमला खरं तर टॉस पिन दिला जाईल, आणि जो कॅप्टन उपस्थित नसेल त्यांच्या टीमला 2 धाब्यांच्या पॅनल्टीला खरं तर खेळ साकारावा लागेल। त्यानंतर दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित नसेल इनिंग ब्रेक मध्ये तर एक षटक देखील कमी केलं जाईल। याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या, आणि त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये त्वरित टॉस साठी रिपोर्टिंग करा नारपोली टीम आणि फळसपे टीम। चलिए मैच की तरफ हम चलती है। 2 ओवर का खेल हुआ, रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 6.50 की औसत से 13 रन 9 रन बनी है। माफ कीजिएगा, स्कोर कार्ड के ऊपर 9 रन है। लाइव जरूर आप अपडेट कीजिए। विकेटें यहां से गंवाई जा चुकी है अभी तक। टोटल 3 और नए बल्लेबाज आएंगे मैदान के अंदर। आड़े बल्ले से खेलना चाहते हैं, बल्ले के ऊपरी हिस्से से गेंद टकराएगी। गेंद विकेट कीपर के पास जरूर उन्होंने कलेक्ट की, तब तक एक और सिंगल मैदान के अंदर कंप्लीट किया गया। रनों के लिए संघर्ष करती हुई टीम। पहले मैच में अगर आप बात करेंगे तो कमाल की वो मैच थी, और कमाल का टोटल भी जो स्कोर कार्ड के ऊपर जोड़ा गया। लेकिन ये मैच कहीं ना कहीं लो स्कोरिंग आपको होता हुआ नजर आएगा। बल्ला इस बार भी घूमा है अंदरूनी किनारे के साथ। गेंद गई थी विकेट कीपर के पास, एज एंड टेकन। कॉट बिहाइंड के तौर पर यह झटका लगता हुआ चौथा बैटिंग टीम को। चलिए न्यू बैटर मैदान के अंदर आपको आते हुए नजर आएंगे। नीलेश पाटिल मैदान के अंदर आई है। बल्ला यहां से घूमा, एक और डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी। दिनेश पाटिल सर ने अपने कमेंट्री में बताया था कि इस सीजन 2 टीम्स ने उन्हें बहुत प्रभावित किया। एक तो पप्पन 11 पेट और दूसरी यंगस्टार 11 चिखले, और ये टीम वैसा खेल भी करती हुई आज की रात में। बल्ले का बाहरी किनारा, लेग स्लिप को बीट करते हुए गेंद सीधा फाइन लेग बाउंड्री के बाहर रफ्तार के साथ निकल जाएगी। खुदा मेहरबान तो बेलौली टीम पहलवान, और ये नंबर 4। चार रन आपको आते हुए नजर आएंगे। रन संख्या इंक्रीज। एक और बार गेंद हवा में, विकेट कीपर
गेंद के नीचे आएंगे, नहीं करेंगे कोई गलती, पकड़ा जाएगा एक और कैच। एक और बल्लेबाज को दिखाया गया है डगआउट का रास्ता। मुश्किल में ये टीम संघर्ष करते हुए मैदान के अंदर रन छोड़ने के लिए, लेकिन वो रन बन नहीं रही है। आधी टीम डगआउट में वापस। बस एक और बार, ओ लीव किया। ये क्या जरूरत थी लीव करने की? पहले तो आप इतना आउटसाइड द ऑफ स्टंप शफल हुए, आपको पता ही नहीं कि आपको ऑफ स्टंप कहां पर है और आप खुद कहां पर। गेंद को छोड़ा, डंडे गोल। बचना है हसी। और मैदान के अंदर ये रनों के लिए संघर्ष। एक और बल्लेबाज दूसरे रन की कोशिश में रन आउट के तौर पर डग आउट में जाता हुआ। 7वां ये झटका। क्रिकेट संघ गावदेवी बैरीनाथ क्रिकेट संघ त्याच दरम्यान खरं तर देश विभाग म्हणून आपण पाहतोय संदीपजी पाटील याच खरं तर वारदोली गावातील ग्रामस्थ दादांना विनंती केली जाईल आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, या शृंखलेमध्ये जीबी चषकामध्ये. देखिए 8 झटके लग चुके हैं. वेरवली के 12th मैन साहिल पाटिल के चेहरे पर टेंशन मुझे साफ नजर आती हुई इतने विकेट गिरने के बाद. जड़ में डाली है एक और तेज तर्रार यॉर्कर. गेंदबाजी देखिए, इनके नाम में है यंग स्टार और ये सारे खिलाड़ी वो स्टार्स की तरह चमके हैं. आज की रात में इस मैदान के ओवर पूरी तरीके से अपोजिशंस को खामोश किया, बांध कर रखा है, जकड़ कर रखा है. रन बनाने का मौका दिया नहीं, रन बने नहीं, विकेटें गंवाती चली गई है टीम. और मुश्किलें
एक और बार जड़ में एक और डॉट गेंद मैदान के अंदर आपको आते हुए नजर आएंगे। 4 ओवर का ये मैच है दूसरे राउंड का। जो जीता वो इनटू द क्वार्टर फाइनल, लेकिन जो हारा उसका सफर यहीं पर होगा समाप्त। रन संख्या रोकी गई है मात्र 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। जड़ में डालिए एक और बार अलोंग द कारपेट से ड्राइव किया जाएगा। गेंद ट्रैवल की जाएगी डीप काउ कॉर्नर पर, दूसरे रन के लिए दौड़ पड़ी है और 2 रन मैदान के अंदर पूरे होते हुए नजर आएंगे। सिंगल डबल्स बहुत वैल्यूएबल होती है। ये बैटर जो है वो टेल एंडर्स है। अब ये टेल एंडर्स के बैटर जिनको उतना प्रैक्टिस करने का मौका नहीं मिलता, उतनी ज्यादा खेलने का मौका नहीं मिलता, उतना मैच में बैटिंग करने का मौका नहीं मिलता और उसी वजह से समय आता है अच्छी बल्लेबाजी करने का, दिक्कतें बहुत सारी होती है। ड्राइव किया जाएगा अलोंग द कारपेट से, बॉल लॉन्ग ऑफ के रीजन पर सिंगल पूरा करेंगे, दूसरे के लिए दौड़ पड़ी है और ये 2 रन भी आसानी के साथ पूरे। इन्हीं 2 के साथ 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहली पारी का खेल यहां से होगा समाप्त। रन संख्या बनी है मात्र 19, 8 विकेटों के नुकसान पर। साई समर्थ जेडीएम बेलवली टीम की आने वाली गेंदें यहां से होंगी 24 और जीतने के लिए बनानी है मात्र 20 रन। चला नारपोली कॉल दिला जाईल। टॉस साठी आपण दोन्ही संपर्क साधा। ओके, दोन्ही कॅप्टन आलेत आणि टॉस कडे आपण बोलत आहोत। जय मसोबा नारपोली तर एका बाजूनं मोरे इलोन प्लस टीम पाहायला मिळते। जय मसोबा नारपोली त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना मोरे 11 प्लस टीम टॉस केला जातोय। खरं तर आपण पाहतोय डॉक्टर राऊत सरांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जातोय। टॉस जिंकलाय मोरे इलोन प्लस टीम। जो काही निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचवा। जशा रीतीने मॅच एंड होईल तशा रीतीने तुम्ही त्वरित निर्णयाला सामोरे जा। फिल्डिंग ओके, जशा रीतीने मॅच संपेल तशा रीतीने त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरा। परंतु तत्पूर्वी जाऊया या मॅच कडे। चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला गेला। नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकला आहे मोरिया पळसपे। मोरिया पळसपे आणि त्यांच्या विरोधामध्ये तन्मय 11 जे हनुमान मसोबा नारपोली या 2 टीम दरम्यान नेक्स्ट मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। तन्मय 11 नाव म्हटलं की मग रायगड मधील एक चर्चित पॅकर नरेश शेठ मुने साहेबांचं नाव मात्र येतं आणि नरेश शेठ मुने साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती यावं। आपलं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। आदरणीय 40+ चे अध्यक्ष आणि जबरदस्त खेळाडू, राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये पण ज्यांची चांगली वाटचाल राहिलेली आहे ते नरेशजी पाटील सर यांच्या या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचं पण आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये करूया। तो मैदान के अंदर चल रही है। फिर एक बार सभी का हम करेंगे स्वागत।
मैदानाच्या आतमध्ये चला आपण सत्राला सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी जबरदस्त स्पर्धा जीबी ट्रॉफी 2026 ला आपण पाहतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण बऱ्याचशा जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नुकताच नरेश पाटील साहेब माजी सरपंच राहिलेले आहेत बेलवली ग्रामपंचायतीचे, त्यांचं आगमन या ठिकाणी झालं आणि खरं तर त्यांच्या नावाने आपण पाहणार आहोत पनवेल तालुका 40+ अध्यक्ष चषक 2026 प्रकाश झोतातील डे नाईट क्रिकेटचे सामने दिनांक 29 मार्च ते 2 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान बेलवली या क्रीडांगणावरती तब्बल 1 लाख रुपयांसह 6 पारितोषिक आणि खरं तर ABC आणि DE+ आणि त्याच्याच बरोबरीने DF चा जो 40+ चा गट आहे त्याच्यासाठी मात्र बाईक, अशा 2 बाईक या स्पर्धेमध्ये मात्र पाहायला मिळणार आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, स्पोर्ट्स सायकल, बेस्ट फिल्डर आणि त्याच्याच बरोबरीने रायझिंग खेळाडू यांच्यासाठी मात्र कूलर त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष चषक 2026 नरेश दादा पाटील साहेबांच्या नावाने ती स्पर्धा 29 मार्च ते 2 एप्रिल. ज्यांना कोणाला स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी मात्र आकाश पवार, दर्शन पाटील, सुयश पाटील, निलेशजी पाटील, सूरज सावंत, नरेशजी पाटील आणि सुनीलजी तांडेल यांच्याशी संपर्क करावा. तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये सहभाग मिळेल. नरेश पाटील साहेब सांगतायत की दराराच एवढा आहे, जसं अनाउन्समेंट केली टीम फुल झालेले आहेत, पण तू कधी कधी होतात एकात दोन, कारण बऱ्याचदा खेळायची, बऱ्याच जणांना खेळायची इच्छा असेल तुमच्या स्पर्धेमध्ये. मैदान के अंदर खेल की शुरुआत की गई, पहली गेंद और पहली गेंद पर पहली सफलता मैदान के अंदर मिलते हुए कॉट पे आइन के तौर पर पहला झटका दिया जाएगा बैटिंग टीम को. आयोजक हायलाइट क्रिकेट स्पर्धेचा. खरतर अर्थातच पनवेल तालुका 40+ अध्यक्ष या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत. माजी सरपंच आदरणीय नरेशजी पाटील ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स सायकल देखील पुरस्कृत केलेली आहे, त्यांचा आपण विशिष्ट आभार या ठिकाणी व्यक्त करूया. दरम्यान 2 बॉलवरती 2 षटकार जर मारले तर 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. मंगेश शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या सुकन्येच्या नावाने युवानश्री मंगेश पाटील हिच्या नावाने मात्र 2 बॉल 2 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. हो, यावेळेस पहिला आलाय का? यस, आउट ऑफ द पार्क. 6 धावांचा मॅक्सिमम षटकार. जसं खरं तर पारितोषिकाचा उल्लेख आपण केला, दमदार षटकार आलाय. कुणाल पाटील आणि सूरज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती प्रणित गायकर यांना मात्र या ठिकाणी आपण पाहतो आहे. पहिल्या बॉलवरती प्रणित यांनी जेव्हा विकेट मिळवली, खरं तर सगळ्यांना असं वाटलं या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत लढाई केली जाईल, ती म्हणजे साई समर्थ JDM बेलवली संघाच्या माध्यमातून. पण तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये घडत नाहीये. पहिल्या बॉलवर जरी विकेट मिळवली तरी नंबर 3 वर आलेले कुणाल पाटील पहिल्या बॉलवरती षटकार ठोकतायत. यावरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, मिड ऑफच्या रिजन मध्ये बॉल अडवलं जाईल. कोणतेच धाव नाहीये. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. एव्हरी डॉट बॉल क्रिएटिंग द प्रेशर ऑन बॅटर असं म्हटलं जातं, पण या मॅच मध्ये फलंदाजांवरती तेवढं दडपण नसेल, कारण धावा फार कमी जमवायच्या आहेत. यावेळेचा बॉल आणखीन एक आक्रमण, क्षेत्र खाली आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप, दन दन करत सीमारेषेच्या पलीकडे. इट्स 4 रन चौकार.
पाटील जीबी ट्रॉफीचा आयोजक हाय लय भारी. आयोजक हाय लय भारी, आयोजक हाय लय भारी. मयूर पाटील विकासारी उले निकेश पाटील पाठीशी सारी. निकेश पाटील पाठीशी सारी, निकेश पाटील पाठीशी. चौकार मात्र या चेंडूवरती आलाय. 4 धावेच्या बरोबरीने 10 या आकड्यावरती टोटल. फुल टॉस ऑन साइड ला उड़ाउलाय. गेंदबाज रह गया हक्का बक्का और दिया मौका तो लगाया छक्का. षटकार. सहा धावेंचा षटकार आलाय आणि टीमची धावसंख्या मात्र आता 16 आणि इथून आलाय हा विजयी षटकार. कुणाल पाटील फिनिशेस ऑफ इन स्टाईल. सामना जिंकला